Hi friends, you are watching Learn with Joy with CN Patil YouTube channel. So I welcome you to all in my YouTube channel. मागच्या व्हिडिओमध्ये आपण 1.6 12th इंग्लिश इनटू द वाइल्ड याच्या पार्ट 3 मध्ये आपण पाहिलं होतं की किरण पुरंदरे यांना कुठल्या प्रकारचा आणि कशा प्रकारचा अनुभव आला. आता चौथ्या आणि पाचव्या व्हिडिओमध्ये आपण पुस्तकात जो काही सेकंड पार्ट दिलेला आहे त्याच्याबद्दलची माहिती मिळवणार आहोत. शाज जंग हे वाईल्ड लाईफ फोटोग्राफर कसे झालेत त्याच्यातला हा पार्ट 4 व्हिडिओचा आणि पुस्तकातला पार्ट 2. ट्रॅकिंग द पॅन्थर ऑफ नागरहोल. शाज जंग्स interest in wildlife and his work on leopard is fascinating. Shaz Jung, a scholar of economic affairs, is a wonderful man. यांना या नागरहोलचे जे काही जंगल आहे तिथं जाताना हे वाईल्ड लाईफ फोटोग्राफीमध्ये यांना इंटरेस्ट कसा झाला आणि लेपर्डवरची जी काही फोटोग्राफी आहे ती पण यांची कशा पद्धतीने पुढे चांगली नावारूपाला आली हे याच्यामध्ये दिलेलं आहे. शाज जंग हे इकॉनॉमिक मध्ये एक स्कॉलर होते, अजूनही आहेत, आणि ही इज अ व्हेरी वंडरफुल मॅन. ही ऑल्सो ओन्स अ लॉज. Not only does he do wildlife photography, he is also a cinema photographer. हे एका लॉजचे मालक सुद्धा आहेत. तसंच वाईल्ड लाईफ फोटोग्राफी ते करतात. द वाईल्ड लाईफ फोटोग्राफी करणं इट्स नॉट अ जोक, इट्स नॉट अ इझी टास्क. पण याच्या सोबत ते सिनेमा फोटोग्राफर सुद्धा आहेत, म्हणजे याच्यातलं त्यांना ज्ञान आहे. Leopard tracker Shaz Jung tries to put an end to the conflict between man and wildlife. A moment in a person's life and event turns his life upside down. हे जे काही शाज जंग आहेत त्यांनी माणूस आणि प्राणी यांच्यामधला जो काही कॉन्फ्लिक्ट सुरू असतो, प्राणी कुठेतरी माणसाच्या भागामध्ये माणूस राहतो तिथं येतात आणि नुकसान करतात, त्याच्यामुळे माणसं चिडतात, प्राण्यांवर हल्ला करतात, प्राणी माणसांवर हल्ला करतात. हा जो काही ह्युमन वाईल्ड लाईफ कॉन्फ्लिक्ट सुरू असतो हा त्यांनी थांबवण्याचा प्रयत्न केला त्या भागामध्ये. तो कशा पद्धतीने थांबवण्याचा प्रयत्न केला ते आपण पाहणारच आहोत, आणि त्यांच्या जीवनाला कशी कलाटणी मिळाली, हिज लाईफ अपसाइड डाऊन, ते पण आपल्याला या ठिकाणी समजणार आहे. The same thing happened in Shaz Jung's life. While walking in the forest of Nagarhole in Karnataka, he saw 2 leopards at sunset, and old and young. जेव्हा असंच काहीतरी कलाटणी जशी मिळते प्राण्यांच्या जीवनात आणि त्या प्रत्यक्ष त्या भागामध्ये जे काम झालं त्याच्यात, तशीच कलाटणी शाज जंग यांच्या जीवनाला मिळाली. एकदा ते नागरहोल, कर्नाटकामध्ये एक फॉरेस्ट आहे, तिथं ते वॉकिंग करत होते. त्यांना 2 लेपर्ड दिसलेत अगदी संध्याकाळी. एक ओल्ड होता, यंग होता, एक म्हातारा लेपर्ड आणि एक तरुण लेपर्ड. द ओल्ड लेपर्ड हॅड ओनली 3 teeth left. His eyes also pale. It was certain that there would be a conflict between the two. Had to turn back because of the sunset. तो म्हातारा जो लेपर्ड होता त्याचे फक्त 3 दात शिल्लक होते, त्याचा चेहरा निस्तेज झालेला होता, त्याचे डोळे पण निस्तेज झालेले होते. पण एक गोष्ट निश्चित की या दोघांमध्ये कॉन्फ्लिक्ट होणार, कारण तशा आविर्भावामध्ये दोघं होते. पण संध्याकाळ झाली, सूर्यास्त झाल्यामुळे लेखकाला शाज जंग यांना परतावं लागलं. I saw the next morning a young leopard sitting like a king on a high rock.
He had deep bruises on his face. It was bleeding. दुसऱ्या दिवशी सकाळी शाहजंग तिथं आलेत. त्यांनी पाहिलं एकटा तो यंग जो होता तरुण लेपर्ड तो तिथं बसलेला होता दगडावर राजासारखा. त्याच्या चेहऱ्यावर जखमा झालेल्या होत्या. रक्त वाहत होतं त्याच्या चेहऱ्यावरून. ही हॅड ओन द बॅटल. याच्यावरून असं लक्षात आलं होतं की त्याने त्या दोघांमधला जो काही कॉन्फ्लिक्ट झाला होता, संघर्ष झाला होता, तो याने जिंकलेला होता. नाव हिज किंगडम ओव्हर दॅट एरिया. आणि आता या तरुण लेपर्डचं ते राज्य होतं. फ्रॉम देअर द यंग लेपर्ड्स न्यू लाईफ जर्नी बिगॅन. शाहजंग्स न्यू लाईफ जर्नी ऑल्सो बिगॅन. आणि तिथून तो जो काही तरुण लेपर्ड होता त्याचं लाईफ सुरू झालं आणि त्याच्या सोबत मात्र एक नवीन आयुष्य शाहजंग यांचं सुद्धा सुरू झालं. Then new experiences come along the chosen path. Shahjang named his new friend Scarface because he has a scar on his face. नवीन नवीन अनुभव शाहजंगला सुद्धा आलेत आणि नवीन अनुभव निवडायचेत असं त्यांचं व्यक्तिमत्व होतं. नवीन आव्हानं स्वीकारायचीत. या नवीन तरुण जिंकलेल्या लेपर्डचं नाव त्यांनी ठेवलं स्कारफेस. स्कारफेस याच्यासाठी की त्याच्या फेसवर, या लेपर्डच्या फेसवर स्कार होते, जखमा होत्या, ओरखडे होते, म्हणून त्याचं नाव ठेवलं स्कारफेस. Shahjang became famous in Indian wildlife community after taking photos of the winning leopards many moods. तो जो काही विनिंग लेपर्ड होता त्याच्या वेगवेगळ्या प्रकारचे मूड्सचे फोटोज शाहजंगने घेतले आणि म्हणून इंडियन वाईल्ड लाईफ कम्युनिटी मध्ये शाहजंग हे फेमस झालेत. ही बिकेम नोन ॲज द लेपर्ड मॅन of the jungle because of the leopard photos he took, the information he collected. जंगल मॅन म्हणून सुद्धा त्यांची ओळख झाली शाहजंग यांची, कारण वेगवेगळ्या मूडचे फोटोज त्यांनी घेतलेत. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्या बद्दलची माहिती, खूप माहिती त्यांनी मिळवली आणि म्हणून त्यांना काय म्हटलं जातं, जंगल मॅन, मॅन ऑफ द जंगल और जंगल मॅन. He does photography on safaris in Africa when he is not at the Rajiv Gandhi National Park in Nagarhole, or exhibits his work at art galleries in various capital cities. जेव्हा ते शाहजंग राजीव गांधी नॅशनल पार्क नागरहोल मध्ये जेव्हा नसतात तेव्हा ते आफ्रिकाच्या जंगलामध्ये ते सफारीज करत असतात. तिथं फोटोग्राफीला साठी ते गेलेले असतात. नाहीतर मोठ्या मोठ्या शहरांमध्ये त्यांनी जे काही फोटोग्राफी केलेली आहे ते फोटोज कलेक्ट करून त्यांच्या त्या आर्ट गॅलरी मध्ये त्यांचं प्रदर्शन हे सुरू असतं. व्हाईल फोटोग्राफिंग स्कारफेस, शाहजंग डिस्कवर्ड अदर लेपर्ड्स. या स्कारफेसची फोटोग्राफी करता करता शाहजंग यांना दुसरा एक लेपर्ड डिस्कवर झाला. वन ऑफ देम इज ब्लॅक साया. द डिटेल्स ऑफ दिस ब्लॅक पॅन्थर आर बीइंग कॅप्चर्ड बाय द कॅमेरा अँड डॉक्युमेंटरी इज बीइंग मेड. आणि अगदी बारीक बारीक गोष्टी, बारीक बारीक मूड्स या ब्लॅक सायाचे सुद्धा त्यांनी टिपलेत, भरपूर माहिती गोळा केली आणि त्याच्यावर आता एक डॉक्युमेंटरी सुरू आहे. आणि तिथून ते जंगलातली जी काही माहिती आहे, ते फोटोग्राफ्स आहेत, वास्तव ते आपल्यापर्यंत आणण्याचं काम शाहजंग करत आहेत. सो व्हॉट हॅपन नेक्स्ट वी विल सी इन द नेक्स्ट व्हिडिओ. पुढे काय घडलं ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया. तोपर्यंत त्याच्या नोटिफिकेशनसाठी जर आपण चॅनल अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे आपल्याला नोटिफिकेशन मिळतील. आपलं चॅनल सबस्क्राईब केलं गेलं असेल एकदा तर पुन्हा करू नका. मात्र हा व्हिडिओ 12वीच्या विद्यार्थ्यांना शेअर करा, त्यांना तो उपयोगाचा ठरेल. So I am thankful to you all for watching my video.